सतीशभाई गुजराती यांच्या निवासस्थानी विसावला वैष्णवांचा मेळा। कोपरगाव गोदावरी तीरी आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता श्री हबप ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज यांच्या आशीर्वादाने धावडे ते गोताणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी मागील 11 वर्षापासून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघत असते। यामध्ये 100 ते 150 भाविक पायी वारी करत भक्ती रसात तल्लीन होऊन वारकरी अभंगांच्या गोडीने आणि विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत प्रस्थान करत निघाली आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील साई आर्ट्सचे मालक सतीशभाई गुजराती व सौ रुपाली गुजराती यांच्या निवासस्थानी या पालखीचे भव्य स्वागत होते। कोपरगाव शहरात आगमन होताच गुजराती कुटुंबीय व त्यांचे सर्व मित्रमंडळी व नातेवाईक हे पालखी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालत हा मार्ग शोभिवंत करतात। तसेच सतीश गुजराती यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पालखीचे मनोभावे पूजन करून मान सन्मानाने सर्व वारकरी मंडळींचे पाद्य पूजन करून सर्व वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले। त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांनी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा असंख्य अभंगांनी परिसर भक्ती रसात न्हाऊन गेला होता। या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुजराती परिवारातील मित्रमंडळी नातेवाईक या दिवशी दिंडीला सेवा देण्यासाठी उपस्थित होते। फराळानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी हळूहळू पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली। या दिंडीचे मालक हबप बारकू बाबूलाल पाटील व हबप बापू केशव पाटील व असंख्य वारकरी यावेळी उपस्थित होते। पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी उपस्थितांच्या कंठातून माऊली माऊलीचा जयघोष करत दिंडी गोदावरी नदी पार करून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। आमच्या गुरुप्रसादाने आमची दिंडी पायी दिंडी पंढरपूर येथे जाते। हे 11वे वर्ष चालू आहे। जिरदावड्यापासून तर प्रति पंढरपूर गोताणे ते पंढरपूर जात असतो। दर पोच दर मुक्काम रात्री जेवणाचे ठेपे असतात, दुपारी असतात, सायंकाळी असतात आणि दैनिक दिन कार्यक्रम होत असतो। काकड आरती होते, दुपारी प्रवचन होत असतं, रात्री कीर्तन करतो, तसेच सकाळी आपल्या आपल्या मार्गी लागत चालतो। असा दररोजचा नेम आहे आमचा दिंडीचा। पण नित्यनेम ईडी वाकडी सेवा चालू राहते पांडुरंगाची। हे 11वे वर्ष चालू आहे। आमचे गुरु स्वर्गवासी ब्रह्ममूर्ती दामोदर बाबा केडगावकर यांच्या आशीर्वादाने चालत आहे दिंडी। आमचा 30 दिवसाचा प्रवास आहे। तुम्ही कधी निघाले? आम्ही 18 तारखेपासून सुरुवात केलेली आहे दिंडीला। कधीपर्यंत पोहोचणार? आम्ही 16 तारखेला पोहोचू तिथं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।